अच्छा या आज प्रचाराचा नारळ वाडेघर सर्कल म्हणजे दुर्गा मातेचं दर्शन घेऊन दुर्गा किल्ल्यावर जाऊन चारीवर दर्शन करून वाडेघर सर्कल इथं प्रचाराचा नारळ तोडून वाडेघर गाव, वाडेघर पाडा, सापराडे गाव आणि हिऱ्याचा पाडा इथं थांबवण्यात आलेला आहे प्रचार फेरी. सांगायचं असं की नवीन काही लोकांना सांगण्याचं काही आवश्यकता मला वाटत नाही, कारण का तर जिला 30 वर्षापासून हा जो भाग आहे शिवसेना भाजपाचा बालेकिल्ला आहे, त्यामुळं लोकांच्या मनामनात धनुष्यबाण, मनामनात कमल, त्यामुळं निशाणी फक्त लोकांसाठी एवढंच आवाहन करतो आम्ही की आमचे महायुतीचे 4 उमेदवार आहेत. वरुण सदाशिव पाटील त्यांची निशाणी कमल आहे आणि सुप्रिया प्रभुनाथ भोईर त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. शालिताई वायले त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि जे मी स्वतः उमेदवार जयवान बाराम भोईर माझी निशाणी धनुष्यबाण आहे. फक्त एवढंच लोकांना आवाहन करायचं आहे की 4 बटन दाबायचं आहे. पहिला कमल असेल, धनुष्य असेल, धनुष्य असेल, धनुष्य असेल, म्हणजे लोकांच्या ह्याच्याकडून गेलेलं आहे, निशाण्या लोकांना माहीत आहे. त्यामुळे एवढी काही हे वाटत नाही मला अडचण. परंतु येत्या 15 तारखेला मतदारांनी कुठे न जाता त्या दिवशी आम्हाला मतदान करायचं आणि भरघोस मतदान देऊन महायुतीला विजय करायचा. आणि आमचा जो विकासाचा नारा आहे, विकासावर आम्ही मतं मागतो. आता पण केलेली विकास आणि याच्या राहिलेल्यानंतर ती विकास आम्ही 4ही उमेदवार करणार आहोत. त्यामुळं कुठेही फंड किंवा निधी कमी पडणार, त्याच्यात आपला आमदार आहे, त्यांचा फंड आहे. आता येणाऱ्या आपल्या महापालिका निवडणुकीत महापौरसुद्धा महायुतीचा होणार, त्यामुळं कुठेही निधीची कमतरता भासणार नाही. त्यामुळं नागरिकांना आवाहन करतो की जी राहिलेली कामं सगळी पूर्ण होतील. मी तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक 1 या प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, महायुतीचे 4ही उमेदवार एकत्र येऊन अशी रॅली काढलेली आहे आणि प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. आणि आपण पाहत असाल की प्रचंड प्रतिसाद या नागरिकांचा महायुतीच्या 4ही उमेदवारांना इथे लाभत आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला लोक या महायुतीवरती शिक्कामोर्तब करतील आणि मोठ्या संख्येने महायुतीला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडून देतील. आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये महायुतीवरती जो विश्वास नागरिकांचा असेल ते आम्ही त्यांना जे काय त्यांच्या अडचणी असतील ते दूर करून आम्ही सार्थ करू.